हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक टिफिन बॅग बनवणार आहोत. छोटी बॉक्स स्क्वेअर टिफिन बॅग आहे. त्यासाठी मी नॉनवनचं फॅब्रिक, रबर शीट आणि मेन फॅब्रिक घेतलेलं आहे. हे जे मेन फॅब्रिक आहे ना, हे वॉटरप्रूफ फॅब्रिक आहे. त्याची प्रिंट पण बघा किती सुंदर आहे. त्याला आपण पूर्ण चारी बाजूनी टिप मारून घेणार आहोत. त्याचा साईज आहे 16 बाय 30 इंच. सोळा इंचाची जी बाजू आहे त्या बाजूने आपण त्याला झिप लावून घेत आहोत. झिप ठेवताना उलट्या बाजूने ठेवायची आहे आणि त्यावर टिप मारून घ्यायची आहे. एक इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे आपण नॉनवनची. ती पट्टी आपण त्यावर स्टिच करत आहोत. आतमध्ये फोल्ड करून त्या पट्टीवरती आपल्याला पुन्हा एक दाब टीप द्यायची आहे. त्याने काय होतं, चैनचे किंवा ते जे वरचं कापड असतं त्याचे जर धागे वगैरे निघालेले असतील तर ते कवर होऊन जातात आणि फिनिशिंग पण खूप छान दिसते. चैन पण व्यवस्थित चांगली अटॅच होते. रबर शीट थोडंसं कडक असतं, त्यामुळे दाबटीप देताना थोडी अडचण येते. पण काही नाही, एकदा सवय झाली की होऊन जातं बरोबर. फोम आणि रबर शीटमध्ये थोडा फरक आहे. फोम थोडं शिवायला हलकं आणि सोपं असतं आणि फ्लेक्झिबल असतं. ते म्हणजे कापड पटापट वळवता येतं. तसं रबर शीट थोडं हार्ड होतं. त्याचे बॅग पण खूप चांगल्या टिकतात, पण ते शिवायला थोडंसं जड असतं. पण काही नाही, एकदा सवय झाली की होऊन जातं. आता आपल्याला इथे बेल्ट अटॅच करायचा आहे. त्याच्यासाठी मी सेंटर घेतलेला आहे आणि सेंटरच्या खाली 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्या दोन्ही साईडनी 2-2 इंचावर मार्किंग करून घेत आहे. इथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचा आहे. बेल्ट मी 42 इंच घेतलेला आहे. 42 इंचाचे 2 तुकडे करून घ्यायचे आणि मग त्याला सारखं मार्किंग करून घ्यायचं, फोल्ड करायचं आणि आपल्याला तिथे बेल्ट अटॅच करायचा आहे. बेल्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण घेऊ शकता, पण या बॅगसाठी एवढा बेल्ट सफिशियंट आहे. आता इथे आपल्याला बेल्ट अटॅच करताना पूर्ण स्क्वेअर करायचा. पहिले असं एक इंचाचा ना 1 बाय 1चा स्क्वेअर करायचा आणि त्याला मध्ये क्रॉसमध्ये पण टिप मारायची, म्हणजे जेणेकरून बेल्ट आहे ना हा चांगला पक्का अटॅच होतो. कारण बॅगचा पूर्ण भार हा फक्त बेल्टवरच असतो आणि बेल्ट जर चांगला पक्का पॅक असेल तर बॅग पण छान टिकते. रबर शीटच्या बॅग तशाही खूप चांगल्या टिकतात आणि वॉटरप्रूफ फॅब्रिक असल्यामुळे तर मग अजूनच चांगलं असतं टिफिन बॅगसाठी. कारण जेव्हा शाळा सुरू होतात त्यावेळेस पावसाचे दिवस असतात आणि बॅग ह्या ओल्या होत नाही आणि ओल्याने झाल्या तर टिकतात भरपूर. दोन्ही बाजूनी आपण असंच बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण रनर पण टाकून घेतलेला आहे. आता काय केले, जी बॅग आहे ना त्या बॅगचा खालचा जो कोन आहे तिथे आपण मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्या मार्किंगवरती आपण झिप येईल अशा पद्धतीने आपल्याला हे सेट करून घ्यायचं. इथं टाचणी लावून घ्यायची, म्हणजे हलणार नाही इकडे तिकडे. कारण आपल्याला जे कोपरे मिळतात ना, या कोपऱ्यांमधून आपल्याला स्क्वेअर कट करायचा आहे. त्या स्क्वेअरचं माप आहे 3.5 बाय 3.5 इंच. आणि हे ज्या दोन्ही बाजू आहेत चैनच्या तिथल्या, त्याला आपण 1 इंचाची पट्टी घेऊन असं जसं इथे कसं केलं आहे पॅक, असं फिनिशिंगमध्ये आपण करून घेणार आहोत. बॅगची पूर्ण आतली बाजू आपली क्लिअर झालेली आहे. आता बॅग आपण उलटी करून घेऊ आणि उलटी केल्यानंतर तुम्ही बघा कसा मस्त डब्बा तयार झालेला आहे. बॉक्स स्क्वेअर टिफिन बॅग आहे ही. खरं तर ही बॅगचं मी कटिंग वेगळ्या कामासाठी केलेलं होतं. मला वेगळी बॅग शिवायची होती, टोट बॅग,
परंतु नंतर विचार बदलला आणि म्हटलं बघूयात आपण टिफिन बॅगसारखं करून बघूयात याचं कशी तयार होते ते. आणि खरं तरी माझ्यासाठी पण सरप्राईजच होतं की ही बॅग बनल्यानंतर कशी दिसणार आहे. जर तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि छान दिसते ही बॅग. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण ही अशी बॅग बनवून बघा. छोटी टिफिन बॅग तयार झालेली आहे ही. स्क्वेअर आहे पूर्ण डब्बा.